नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. स्टेअरिंगवरचे हात म्हणजे फक्त बस चालवणारे नाही. कंडक्टरचे हात म्हणजे फक्त तुम्हाला तिकीट देणारे नाही आहेत. आगामी 2025 मध्ये जर तुम्हाला एस-टी परिवहन महामंडळाच्या भरतीमध्ये सक्सेसफुली तुम्हाला जर बस कंडक्टर या पदावरती भरती व्हायचं असेल, तर त्या अगोदर मानसिकरित्या आणि ॲस्पिरेशनल लेवलवरती एस-टीचे बस ड्रायव्हर आहेत आणि जे कंडक्टर आहेत, तर यांची जिम्मेदारी काय असते, काय काय जबाबदाऱ्या असतात, ह्या जर तुम्ही समजून घेतल्या तर तुमच्या अभ्यासाला एक वेगळी हाईट मिळेल, एक प्रखरता मिळेल आणि मेंटली तुम्ही अगोदरच प्रिपेअर असणार आहात. तर चला आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की एस-टी बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच्या काय काय जिम्मेदाऱ्या असतात, काय काय जबाबदाऱ्या असतात आणि कसा असतो त्यांचा दिवस. भरती पास व्हायचं असेल तर तुम्हाला त्यांचा दिवस कसा असतो, दिवसभरात त्यांना कुठली कुठली कामे करावी लागतात, ते आपण या छोट्याशा व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. एस-टी ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या मुख्य जिम्मेदाऱ्या. आता सगळ्यात अगोदर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की मी एक सामान्य माणूस आहे आणि मी हे करू शकेल का? तर हो, बिलकुल. जर तुम्हाला जे आयडल मानतात, तुम्ही ज्या पदासाठी तुम्ही आदर्श आहात असं जर तुम्ही स्वतःला मानत असाल, तर तुमचा ब्रेन जो आहे तर तो ऑटोमॅटिकली काम करतो. फक्त फरक आहे तुम्हाला की तिथपर्यंत जाण्यासाठीची ही जी परीक्षा आहे किंवा या ज्या काय म्हणतात की हे जे हर्डल्स आहेत ना, तर हे तुम्हाला पार करायचे आहेत. कसे करायचे आहेत? तुमच्या ॲस्पिरेशन लेवलवरती जर आपलं गोल जर प्रखर असेल तर माणसाची बॉडी आणि ब्रेन नेहमी काम करतं, तर हे तुमच्याकडून शक्य असतं. या पदामुळे तुमच्या कुटुंबासाठी काय करू शकतो का? तर हो, प्रत्येक वेळेस आईनं ज्या वेळेस शाळेत जाताना किंवा कॉलेजला जाताना तुमचा डबा भरला असेल ना, तर डबा भरता वेळेस आईच्या मनात फक्त एकच विचार असेल की माझं पोरगं एक दिवस स्वतःच्या पायावर उभं राहील, माझं आणि माझ्या कुटुंबाचं किंवा आपल्या खानदानाचं नाव रोशन करेल आणि मेहनतीला आणि कष्टाला एक चीज होईल, या अनुभूतीनंच आईनं ते काम केलेलं आहे. बापानं पोटाला चिमटा देऊन तुमच्या वया आणि पुस्तकासाठी पैसा खर्च केलेला आहे, तर त्या गोष्टीचं भान ठेवून तुम्हाला हे कुटुंबासाठी करायचं आहे, ही जिम्मेदारी आहे, हे समजून तुम्हाला करायचं आहे. समाजात मान सन्मान होईल का? माझं आयुष्य बदलू शकेल का? तर हो, सरकारी कर्मचारी म्हटल्यानंतर पद, प्रतिष्ठा, मान सन्मान या सगळ्या गोष्टी असतात आणि तुम्हाला सुद्धा युनिफॉर्म घालून काम करायचं आहे, तर हे शक्य होईल का? तर हो. आता बघूया आपण एस-टी बस ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या मुख्य जबाबदाऱ्या काय असतात. आपण सेपरेट काय जिम्मेदाऱ्या आहेत ते देखील पाहणार आहोत, पण कॉमनली पाहूया. ड्रायव्हरच्या सध्या काय जबाबदाऱ्या आहेत? सगळ्यात महत्त्वाची जिम्मेदारी, ड्रायव्हरला सुरक्षित वाहन चालवणे आणि नियमांचे पालन करणे. बसमध्ये जवळपास 55 प्रवासी नावाला असतात, पण त्यापेक्षा जास्तच प्रवासी नेहमी बसलेले असतात, तर त्या सगळ्यांचा जीव जो आहे तर तो ड्रायव्हरच्या हातामध्ये आहे. म्हणून व्यवस्थितरित्या बस चालवणे, सुरक्षित वाहन चालवणे आणि नियमांचं पालन करणे. असं नाही की घरी बायकोनी फोन केला आणि मग आपल्याला आता लवकर चालायचं आहे, रश ड्रायव्हिंग करा आणि जायचं आहे. नाही, असं नाही. त्यामध्ये फॅमिली नंतर, पण हे जे महाराष्ट्रातील गोरगरीब जनता आहे, ही तुमचा एक कुटुंबाचा अविभाज्य भाग बनते. म्हणून सुरक्षित वाहन चालवणे आणि नियमांचं पालन करणे हे एक ड्रायव्हरची मुख्य जिम्मेदारी आहे. वेळेवर बस पोहोचवणे. जगातलं सगळ्यात अवघड, लेंदी, क्लिष्ट काम जे आहे ते आहे वाट पाहणे. जर बस लवकर नाही आली तर तो वाट पाहण्याचा वेळ जो आहे ना, तर तो खूप पेनफुल असतो तो. तर त्यामुळे बस वेळेवर पोहोचवणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. कोणाला शाळेसाठी उशीर होईल, कोणाला ऑफिससाठी जायचं असेल, कोणाला दवाखाना जायचं असेल, तर त्यामुळे बस वेळेवर पोहोचवणं हे ड्रायव्हरचं काम असतं. आणि प्रवासादरम्यान वाहनाची तपासणी करणे, देखभाल करणे, त्याची स्टेपनी आहे का, त्याचे टायर व्यवस्थित आहे का, काही व्यवस्थित इंजिन असा म्हणजे काय म्हणता येईल की व्यवस्थित इंजिनचा काही आवाज वेगळा येतोय का, ॲक्सिडेंट वगैरे होऊ शकतो का, ब्रेकडाऊन होऊ शकतं का, तर या काय आहे बस ड्रायव्हरच्या जिम्मेदाऱ्या आहेत ना. आता समजून घेऊया की कंडक्टरच्या काय जबाबदाऱ्या असतात. बघा, सर्व प्रवाशांना तिकीट वेळेत आणि बिनचूक देणे. जेवढे काही प्रवासी बसले असतील त्यांनी तिकीट घेतलं की नाही हे चेक करणे आणि त्यांचं जेवढं डिस्टन्स असेल तेवढ्या डिस्टन्सचं त्यांना योग्य म्हणजे काय म्हणतील की त्यांना तिकीट देणे, अचूक देणे, राहिलेले पैसे त्यांना वापस देणे, ही सगळी काय आहे कंडक्टरची जिम्मेदारी आहे. महिलांना, वृद्धांना आणि दिव्यांगांना मदत करणे बसमध्ये चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी देखील. जर त्यांच्यासोबत जर काही सामान असेल, एखादी म्हातारी आजी असेल, आजोबा असेल, तर त्यांना बसमधून उतरण्यासाठी आणि चढण्यासाठी त्यांना मदत करणं हे देखील एक कंडक्टरची जिम्मेदारी आहे.
प्रवासादरम्यान शांतता राखणे आणि गरज असल्यास हस्तक्षेप करणे. आता बस म्हटल्यानंतर सगळे म्हणतात की बस कोणाच्या बापाची आहे का? नाही. मग अशा वेळेस काय होतात की हमरी तुमरीवर लोक येतात, वाद होतात, भांडणांची परिस्थिती निर्माण होते. तर त्यावेळेस बसमध्ये शांतता ठेवणे, प्रवासामध्ये शांतता ठेवणे आणि गरज असल्यास हस्तक्षेप करून ते भांडण किंवा तो वाद मिटवणे हे काय आहे? कंडक्टरची जिम्मेदारी आहे. ना आता सामूहिक जिम्मेदारी या दोघांची काय असते? बस कंडक्टर आणि ड्रायव्हरची सामूहिक जिम्मेदारी आहे की प्रवाशांचं समाधान झालं पाहिजे आणि सुरक्षितता हा एसटीचा आत्मा आहे. सगळ्यात कमी जे ॲक्सिडेंट होतात ना, तर ते एस टी महामंडळाच्या बस ड्रायव्हरचे म्हणजे किंवा त्या बसचे असतात. कारण त्यांना जी शिकवण असते, जी ट्रेनिंग असते ना, तर ती म्हणजे खूप चांगली दर्जेदार असते. बाकीचे जसे प्रायव्हेट बस किंवा ट्रक वगैरे यांच्यासारखे जसे चालवतात ना, तर तशी नसते. कारण हा आत्मा आहे. प्रवाशांची सुरक्षितता हा बस परिवहन मंडळाचा काय आहे? आत्मा आहे. सहकार्य करणे, संयम आणि शिस्त ठेवणे हा काय आहे? त्यांचा आदर्श आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आत्मसात करायच्या आहे. खरं इन्स्पिरेशन सांगू कशात आहे? दिवसाला हजारो लोक जे आहेत ना, तरी तुमच्यामुळे बसमध्ये बसणार आहेत आणि तुम्ही त्यांचा दिवस काय करणार आहात? बदलणार आहात. कोणाची शाळेची वेळ असेल, हॉस्पिटलची अपॉइंटमेंट असेल, नोकरीचा इंटरव्ह्यू असेल, प्रत्येक प्रवासाचा एक भावनिक हेतू असतो. विनाकारण कोणी आपलं गाव घर सोडून जात नसतं, काही ना काही काम असतं. तर त्यामुळे त्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावणार ना आहात हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तुमच्या एकाच स्मित हास्याने प्रवाशाचा म्हणजे त्यांना आत्मविश्वास मिळतो आणि बस कंडक्टर किंवा ड्रायव्हर खरोखर खूप चांगला आहे आणि त्यावेळेस जो स्मित हास्याने जो फीडबॅक देतो ना, तर त्याने आपल्याला आपल्या कामाचं एक पावती मिळाल्याचं समाधान मिळतं. आणि तुम्ही युनिफॉर्ममध्ये दिसता तेव्हा लोक सरकारचा माणूस म्हणतात. ही गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. खाकी वर्दीतला माणूस जर असेल, मग तो महावितरणचा असो, पोलीस असो, बस कंडक्टर ड्रायव्हर असो, कुठल्याही डिपार्टमेंटचा असो, पोस्ट डिपार्टमेंट किंवा कुठल्याही डिपार्टमेंटचा असो, तो सरकारचा माणूस आहे म्हणून एक एक आदर्श म्हणा, इज्जत म्हणा आणि एक मान सन्मानाने लोक तुमच्याकडे पाहतात. तर आय होप आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला भावनिकरित्या आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील या आगामी बस कंडक्टर आणि ड्रायव्हरच्या भरतीच्या संदर्भात जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की नोंदवू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. राम राम.